मॉर्निंग. मी विकिता मात्रे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज महाशिवरात्री आहे आणि मी जाणार आहे पिंपळेश्वर सागाव येथील पिंपळेश्वर मंदिरात. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हा ब्लॉग कदाचित लेट येईल, सो समजून घ्या आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज चालली आहे पिंपळेश्वरला. स्नेहा हॅलो बोल. हॅलो. पिंपळेश्वर मंदिरात पोहोचलेली आहे. आपण या प्रसादाचा लाभ घ्यावा. पिंपळेश्वर मंदिराच्या पाठीमागे मंदिर आहे आणि खूप मोठी जत्रा आहे. चला आधी आपण दर्शन घेऊया, मग जरा फिरूया जत्रा आणि मग मी दाखवते काय काय शॉपिंग करणार. इकडे बघा आता काही खेळण्यांची दुकानं, मग भांडी सुद्धा. श्री स्वामी समर्थाने महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा. आपण तिकडे जाऊ. सगळी जत्रा आहे. कृपया आपण मंदिराच्या मुख्य द्वारातूनच प्रवेश करावा. मंदिराच्या परिसरात आलो आहे. बघा, मंदिरात खूप गर्दी असल्या कारणामुळे जास्त मला शूटिंग घेता आली नाही, समजून घ्या. आणि माझ्या बोला ओम नमः शिवाय बघा. मस्त गडबडीत दर्शन झालं, काही गडबडीत दर्शन झालं. डेकोरेशन केलेलं आहे. काय करणार बघा, दर्शन तर झालेलंच आहे. आणि बघा इथे टोप्यांची स्टॉल आहे. तुला पाहिजे का टोपीच नाही नको. खेळणे पण घेऊ शकतो. बघा मस्त मस्त खेळणे आहेत तिथे. आपण करूया शॉपिंग. माझ्या भाचींना, बहिणींच्या, काकांच्या बघा, सागाव येथील पिंपेश्वर महादेव मंदिरात जत्रा भरते. बघू शकता तुम्ही जत्रेचं दृश्य. बघ नाही अजून आहेत का पीस? हे घेतलेलं आहे नेकलेस. 220 पासून सुरुवात आहे. या आणि जो भावाच्या शॉपला भेट द्या. अजून पण बघते मी काय काय शॉपिंग. मस्त मस्त नेकलेस आहेत, लिपस्टिक आहेत, महाशिवरात्री उत्सवाला भेट देण्यासाठी कानातले पण आहेत. श्री अरुण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपळेश्वर ट्रस्टतर्फे आम्ही त्यांच्या फोटो काढ. थंबनेल काढला. हो तुझा पण काढू काय? नानी बघा, मी इथून कॉलेज घेतलेला. मस्त मस्त टॉईज आहेत. या खरेदी करा. भारी आपण या महामंडळाचा लाभ घ्यावा. बघू अजून. बॉक्स में दो. लेकिन वो चलता है कि नहीं? कसं कसं समजेल? चालतं. पिशवी दे पिशवी. असं ढुलतं बघ बरं. उपवासाचं तिकडे नको अगं. बदल स्पर्शाने पुण्यात सुखनिवास संत सावळा महाराज आशीर्वादाने महाशिवरात्री उत्सव. आणि हा एक घेतलेला आहे. 2 वॉच घेतलेले आहे. मस्त वॉच. टायमिंग सेट केला. देख ले मेरे ध्यान रख ले. बासरीच घेऊ का? घे मस्त.
बघा इकडे बांगड्यांचा स्टॉल आहे, इथे कपडे आहेत, तुम्ही बघू शकता. हां इथे बांगड्यांचा स्टॉल आहे आणि मी 2 बांगडे घेतलेले आहेत. बघा मस्त मस्त असे. महाशिवरात्री उत्सव रिद्धीचा बड्डे आज महाशिवरात्री दिवशी आणि चला आपण बड्डेला जाऊया आणि रिद्धीला हॅपी बड्डे विश करायला विसरू. बघा आमच्या रिद्धीचं डेकोरेशन मस्त केलेलं आहे आणि बघा आमची सगळी फॅमिली, मी सुद्धा बसलेली आहे, सर्व फॅमिली. आणि डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. डेकोरेशन तर मस्तच आहे, मला खूप आवडलं. बघा नानी, मम्मी, सर्वजण रिद्धीची आरती करतायत, म्हणजे औक्षण करतायत. फॅमिली कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. मस्त स्ट्रॉबेरी, लिची आणि गुलाब 3 आहेत. त्यांना खूप खूप थँक्यू की त्यांनी मला हे गिफ्ट दिल्याबद्दल आणि एवढे लहान गिफ्ट दिल्याबद्दल. हे गिफ्ट आलेलं आहे. अजून बघूया, अजून चॉकलेट आलेली आहे, मस्त अशी चॉकलेट आहे जेलीची. ते खूप खूप थँक्यू. बघा अजून काय गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी. हां महाबळेश्वरची रुमाला गिफ्ट दिलेली आहे, त्यांना खूप खूप थँक्यू. हे किती पडले, हे अर्धा डझन. आणि हे म्हणजे मला हे असे पूर्ण रुमाला दिले 12, त्यांना खूप खूप थँक्यू. आणि एकूण 18 रुमाला आलेले आहेत, त्यांना खूप खूप थँक्यू.
बघा आमच्या मम्मी पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि मी गिफ्ट केक आणलेला आहे आणि ॲनिव्हर्सरी करणार आहे. ॲनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनिव्हर्सरी पप्पा. हॅपी ॲनिव्हर्सरी. हां इकडे बघ. बघा आमची गावावरची ताई आलेली आहे. ताई आणि भाऊजी आहेत आमचे सगळे. आम्ही मिळून मम्मी आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलेले आहे. मम्मी पप्पांना हॅपी ॲनिव्हर्सरी लिहायला विसरू नका. पिंपळेश्वर मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडले सुविधा मात्र आहे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.